बाबुळगाव शहरात मुख्य पुलाची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे। गेल्या काही दिवसांपासून झालेल्या जोरदार पावसामुळे बाबुळगाव शहराला जोडणारा मुख्य छोट्या पुलावरून संरक्षण रपटा वाहून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। यामुळे पुलाची अवस्था अत्यंत नाजूक झाली असून या मार्गावरील वाहतूक आता ऍक्सिडेंट प्रोन म्हणजेच अपघाताच्या सावटाखाली आले आहे। शहराला जोडणारा हा पूल वाहतुकीच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे, मात्र पाण्याच्या प्रवाहामुळे पुलाच्या बाजूला भराव आणि रपटा वाहून गेल्याने पुलाला भगदड पडलेले आहेत। सध्या स्थितीत पुलाचा पाया कमकुवत झाला असून अवघड आणि जड वाहने गेल्यास मोठा अनर्थ घडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। रपटा वाहून गेल्यामुळे दुचाकी आणि चारचाकी वाहनांना कसरत करावी लागत आहे। तसेच विद्यार्थ्यांचीही मोठी गैरसोय होत आहे। शाळा महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा मुख्य मार्ग असल्याने पालकांमध्येही चिंतेचे वातावरण असते। पाण्याचा प्रवाह थेट पुलाच्या पायाला लागत असल्याने खालची माती सरकली असून स्थानिकांनी वारंवार तक्रार करूनही अद्याप पुलाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आलेले नाही, असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे। प्रशासनाने एखाद्या मोठ्या दुर्घटनेची वाट न पाहता तातडीने या पुलाची डागडूस किंवा दुरुस्ती करावी आणि पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी बाबुळगावकर करीत आहेत।